करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या 125व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उद्योजकता आणि स्टार्टअप यामध्ये ग्राहकांशी संवाद आणि कस्टमर सर्व्हिस, कस्टमर केअर ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे मित्रांनो. लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला एखादा व्यवसाय करत असतो, एखाद्या या ठिकाणी उद्योगामध्ये ज्यावेळेला तुम्ही असता, त्यावेळेला तुमचा संवाद हा या ठिकाणी तुमच्या व्यवसायाची ग्रोथ ठरवत असतो आणि तुमच्या व्यवसायाला या ठिकाणी दिशा देण्याचं, तुमच्या व्यवसायाच्या या ठिकाणी प्रगतीचं सगळ्यात महत्वाचं साधन साध्य काय असेल किंवा तुम्हाला या ठिकाणी माध्यम काय असेल, तर तो तुमचं या ठिकाणी संवाद कौशल्य. लक्षात घ्या, तुम्ही जेवायला एखाद्या हॉटेलमध्ये गेलात समजा त्याच्यामध्ये, आणि जेवण फार चांगलं आहे त्याच्यामध्ये, पण वेटर उद्धट असतील तर ते जेवणाची चव ऑटोमॅटिकली बघायला लागते. म्हणजे आपण मग परत त्या हॉटेलमध्ये जात नाही. लक्षात घ्या, जेवण साधारण असेल पण या ठिकाणी त्यांनी वेटरने हसून तुमचं स्वागत केलं, तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी सर्व्हिस दिली, तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा तिथं जावंसं वाटतं. म्हणजे आज अत्यंत महत्वाचे या ठिकाणी हे एटिकेट्स का हे इथिक्स जे पाळले जातात या व्यवसायामध्ये, ते आपण या ठिकाणी आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की तुम्ही एखादं दुकान का सोडलं जायचं ते आठवून बघा. साधं असेल की तुम्ही एखाद्या मुलींच्या बाबतीमध्ये पार्लरला जात असतील किंवा मुलं सलून मध्ये जात असतील, तो त्यांनी का बदलला? किंवा एखाद्या ठिकाणी जवळचं असणारं किराणा मालाचं दुकान असेल, तिथं तुम्ही जात असाल तर तिथं जायचं तुम्ही का बंद केलं? आणि ही ज्या वेळेला कारणं तुम्ही शोधाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तिथं असणारी ट्रीटमेंट, कारण प्रॉडक्ट सगळीकडेच आहे. पार्लेचं या ठिकाणी एखादा बिस्किटचा पुडा घ्यायचा असेल, तो बिस्किटचा पुडा सगळ्या दुकानात सारखाच मिळणार आहे, पण शेजारी असणारं सोडून या ठिकाणी तुम्ही तिथून पुढे 500 मीटरवर जाता, 100 मीटरचं सोडून, आणि तिथून घेऊन येता. याचं कारण काय? याचं कारण असतं, हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की त्या व्यक्तीनं आपल्याला दिलेली ट्रीटमेंट ही फार महत्वाची असते. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्या ब्रँडचे फॅन आहात आणि का आहात त्याचा विचार करा. म्हणजे तुम्ही एखादा ब्रँड तुम्हाला आवडत असेल त्याचं कारण काय असेल? म्हणजे मी वारंवार सांगतो, तुम्हाला चांगल्या सर्व्हिसेस बघायच्या असतील तर जे मोठे ब्रँड आहेत, म्हणजे आता घड्याळच्या बाबतीमध्ये जस्ट इन टाइम नावाचं एक शोरूम आहे, बरीच आहेत, मी एक एक्झाम्पल देतो. कधीतरी त्या शोरूम मध्ये जातो मी त्याच्यामध्ये, आणि तिथं जात असताना त्यांची असणारी जी ट्रीटमेंट आहे ती बघा. सोन्याच्या चांगल्या कंपनीची इथं दुकान आहेत, मोठ्या कंपनीची, तिथं जा, तिथं तुम्ही जाऊन बघा, हे लक्षात. त्याच्यावर तिथनं कस्टमर सर्व्हिस काय आहे ती, आणि मग ज्या वेळेला तुम्हाला अशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते याचा एक्सपिरियन्स करा. पहिल्यांदा ह्या कंपन्यांमध्ये जे ट्रेनिंग दिलेलं असतं त्या ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करा, आणि मग समजून घ्या की माझ्या कम्युनिकेशन मध्ये किती मोठा गॅप आहे. हे पुस्तकामध्ये वाचून नाही समजणार आहे मित्रांनो. पुस्तकामध्ये वाचून फक्त कन्सेप्ट समजतील, पण ते एक्सपिरियन्स करा. रिअल टाइम एक्सपिरियन्स तुम्हाला तो यायला पाहिजे. अशा ठिकाणी जाऊन एक्झाम्पल बघू नका की जिथं कस्टमरची भरपूर गर्दी आहे, जिथं कस्टमरला या ठिकाणी वेटिंग केलं जातं, त्याच्याकडे लक्षच दिलं जात नाही, आला तर येऊ दे, गेला तर जाऊ दे. हे जास्त दिवस चालत नाही, लक्षात घ्या, आजच्या कालामध्ये. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी बघाव्या लागतील. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. बेसिनच्या वर हात धुवायला जिथं जातात तिथं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आरसा लावलेला असतो, पण काही कल्पक त्याने काय करतात, सुंदर लोकांसाठी सुंदर सुविधा असं लावलेलं असतं. ते आवडतं सगळं त्याच्यामध्ये. छोट्या मुलांना या ठिकाणी आता, म्हणजे आपल्याकडं जर तुम्ही कोल्हापूरहून पुण्याकडे जात असाल तर मध्ये आराम रिजन्सी नावाचं एक हॉटेल झालेलं आहे, आणि ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी त्यांनी घेतलेली आहे की मुलंच आग्रह करतात की आपल्याला ब्रेकफास्टला कुठं थांबायचं आहे तर आरामला थांबायचं आहे. का? तर त्यांना तिथे खेळायला वस्तू ठेवलेल्या आहेत, तिथं क्लीन वॉशरूम ठेवलेले आहेत, सगळ्यांना चांगलं ट्रेनिंग दिलेलं आहे, सर्व्हिस चांगल्या मिळतात. या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. लक्षात, कस्टमरची काळजी. म्हणजे तुम्ही हॉटेल चालू केलं तर काय महत्वाचं आहे, हायवेच्या कडेला हॉटेल चालू करत असाल तर हायवेच्या कडेला हॉटेल चालू करत असताना पहिली बेसिक रिक्वायरमेंट क्लीन वॉशरूम तुम्हाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आता हे होतं का? अगोदरच्या ह्याच्यामध्ये नव्हतं. अगोदर काय म्हणायचं आपण त्याच्यामध्ये, हॉटेल चांगलं करायचं तर बसायला चांगली व्यवस्था करा, पदार्थ चांगले द्या, रेट रिझनेबल ठेवा, लोक येतील. नाही, त्याला तुम्हाला व्यवस्थित पार्किंगची सुविधा द्यावी लागेल, त्याला तुम्हाला चांगले क्लीन वॉशरूम द्यावे लागतील, त्याला थोडंसं एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी द्यावी लागतील, मग लोक येतील, आणि प्रॉडक्ट हा त्याचा एक भाग आहे. हे जसं या ठिकाणी तुम्ही बघायला लागता, तसं एखादा रागवलेला कस्टमर असेल, जसं मी 2 दिवसापूर्वी विठ्ठल कामतांचं उदाहरण सांगितलं, बाल ग्राहकाची मानसिकता ओळखून एक विक्रेत्याने काय केलं की पहिल्यांदाच टाकताना थोडे चॉकलेट टाकले, मग हळूहळू थोडं थोडं टाकत गेला. त्या मुलाला आनंद झाला की मला या ठिकाणी हा अजून जास्त या ठिकाणी चॉकलेट देतो, हे लक्षात त्याच्यावरती हे समजलं. हे समजणं गरजेचं
असतं लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या या व्यवसायामध्ये कस्टमर हा फार महत्वाचा आहे लक्षात घ्या. आकडेवारी काय सांगते की 96% पर्यंतचे कस्टमर तक्रार करायला येत नाहीत. ते सरळ सोडून जातात, म्हणतात काय याला एकट्यालाच आहे काय, हा नाही दुसरा. मार्केट फुल कॉम्पिटिशनचं आहे लक्षात घ्यायच्या बाबतीत. त्यामुळे तो लगेच कस्टमर स्विच होऊन जातो. दुसरी गोष्ट आहे लक्षात घ्या, एक चिडून गेलेला कस्टमर बाकीच्या 10-12 लोकांना सांगून जातो काय की इथं सर्व्हिस बरोबर नाही, इथं सर्व्हिस बरोबर नाही. लक्षात घ्या, एका दुकानदाराच्या बाबतीमध्ये तो त्याने एक शेअर केला होता, या खुदा मुझे 2 पल की जिंदगी दे दे. त्याचा मृत्यू येत असताना तो कस्टमर काय म्हणतो, ग्राहक हे दुकानदार, या खुदा मुझे 2 पल की जिंदगी दे दे, मेरे दुकान से मायूस लौट रहा है कोई. माझ्या दुकानातून कोणीतरी नाराज चाललेला आहे, त्याला फक्त या ठिकाणी खुश करू दे आणि मग मी मरायला तयार आहे. या उच्च प्रतीचा विचार आपल्या कस्टमरसाठी आपला असू शकतो का, आणि ते असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा त्याच्या बाबतीतनं जवळजवळ 80 ते 85% ग्राहक जे आहेत हे जास्त पैसे द्यायला तयार आहेत, पण उत्कृष्ट सर्व्हिस द्या, ही महत्वाची आहे लक्षात घ्या. आपण रागवून बोलायला लागलो, आपण चिडचिड करायला लागलो तर ते कनेक्ट होतीलच असं नाही. हे बेसिक प्रिन्सिपल आहे लक्षात घ्या. नवीन ग्राहक मिळवणं जितकं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा महत्वाचं व्यवसायामध्ये असतं एक्झिस्टिंग रिपीटेड कस्टमर. जो एक कनेक्ट झालेला आहे त्याला वारंवार तुम्ही कसं कनेक्ट कराल हे तुम्ही बघायला पाहिजे. हे फार महत्वाचं असतं लक्षात घ्या. भारतात 73% कस्टमर एकदा वाईट अनुभव आल्यानंतर त्या ब्रँडला पुन्हा जात नाहीत, ते लक्षात घ्या. म्हणजे आपण या ठिकाणी तर मी महाराष्ट्रभर फिरत असतो सगळीकडे जात असताना त्याच्या पद्धतीनं, आणि माझ्याबरोबर बरेच लोक असतात, तर आम्ही म्हणतो आता याच्यावर फुली मारायची. म्हणजे काही रेस्टॉरंटला आपण जेवायला थांबलो दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, आणि त्याच्याकडे जर सर्व्हिस व्यवस्थित मिळाली नाही, वेळेवर दिली नाही, ट्रीटमेंट व्यवस्थित मिळाली, तर आता याच्यावर फुली मारायची, याच्याकडे आपण जायचं नाही. आता तो असे आले किती गेले असं तो म्हणू शकतो लक्षात, पण त्याचा या ठिकाणी परिणाम काय होतो, एखाद्या हॉटेलचं नाव आम्ही चर्चा बसल्यानंतर ग्रुप साईडला आले तिथं नाही सर्व्हिस बरोबर, मग ते आणि 4 लोकांना सांगतात. काही लोक न सर्व्हिस घेता देखील सांगायला लागतात की हे बरोबर नाही. त्यामुळे हे तुम्हाला जपायचं आहे लक्षात घ्या. मोर दॅन 90% स्टार्टअप फेल्युअरचं कारण जे महत्वाचं आहे त्या अनेक कारणांपैकी एक आहे कस्टमर सर्व्हिस खराब कस्टमर सर्व्हिस असल्यामुळं या ठिकाणी ब्रँड स्विच होतात, हे लक्षात घ्या. आपल्याला हे समजायला पाहिजे. कस्टमर सर्व्हिस म्हणजे काय, खरेदीपूर्वी, खरेदी दरम्यान आणि खरेदी नंतर त्याला केलेली मदत, मार्गदर्शन आणि अनुभव, ज्यामुळे ग्राहकाला समाधान, आदर आणि मूल्य मिळते. हे व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला द्यायला पाहिजे. DS कुलकर्णींनी या ठिकाणी एक अत्यंत चांगला व्हिडिओ बनवलाय. DS कुलकर्णींना मित्रांनो तुम्ही फॉलो करा. फार मोठ्या अडचणीतून पुन्हा ते उभं राहत आहे. एक मराठी माणूस म्हणून उभं राहत असताना त्यांनी उभं केलेलं साम्राज्य, त्याचा बेस तुम्ही समजून घेणं गरजेचं. कारण त्या व्यक्तीनं ज्या वेळेला या ठिकाणी टोयोटा शोरूम त्यांच्याकडे होता त्यावेळेला फक्त गाडी नाही, इतर शोरूम मध्ये गाडी दिली जाते लक्षात घ्या, पण फक्त गाडी न देता गाडी बरोबर या ठिकाणी एक चांगला हार द्यायचा आहे, डिझेलचा टँक फुल करून द्यायचा आहे, तिथं चांगला भरलेलं पाणी असलेला नारळ द्यायचा आहे, फोडायच्या वेळेला तिथंच पेढे आपल्याला द्यायचे आहेत. त्या ज्या धार्मिक श्रद्धा असणारा कस्टमर आहे त्यानुसार या ठिकाणी गाडीमध्ये मूर्ती द्यायची आहे ठेवण्यासाठी. सगळं या बारीक बारीक गोष्टी ह्या व्हॅल्यू ऍडिशन आहे, ज्याचे पैसे त्यांना डीलर कडून मिळत नव्हते ना, कस्टमर कडून मिळत नव्हते. पण बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला नारळ छोटा असेल, तो नारळ फुटताना जर वाकडा फुटला तर कस्टमर अरे नारळ चुकीचा फुटला, मग त्याला गाडी नेत असतानाच दुगदुग वाटायला लागते. गाडी बाहेर काढली शोरूम मध्ये डायरेक्ट पेट्रोल पंपावर घेऊन जायला लागते, त्यापेक्षा घरापर्यंत जायला पाहिजे म्हणून डिझेल टँक फुल्ल करून देणं. पूजा करत असताना तिथं या ठिकाणी व्यवस्थित मंत्रोच्चार करणारा त्याच्याप्रमाणे भटजी उपलब्ध करून देणं. आता या गोष्टीनं काय होतं, या गोष्टीनं कस्टमर कनेक्टेड राहतं. मी वारंवार ही काही एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की टोयोटा सर्व्हिस ज्याने अनुभवलेली आहे DSK टोयोटाची, तो आता कुठल्याही शोरूम मध्ये गेला तर तो एकदा तरी नाव काढतो, नाही जमत यांना DSK सारखं. हे तुम्हाला जमलं पाहिजे. म्हणजे त्यांनी ज्यावेळेला घराला घरपण देणारी माणसं नावाची टॅगलाईन काढून घरं द्यायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला, घरातल्या गृहिणीचा कसा विचार केला, घरातल्या तुमच्या लिव्हिंग रूमचा कसा विचार केला. लक्षात, तुम्हाला घर विकण्यापेक्षा तुम्हाला सर्व्हिसेस कशा देता येतील याकडे जास्त त्यांनी महत्व दिलं. हे तुम्ही करायला लागेल. कस्टमर हा आपण या ठिकाणी काय म्हणतो, अगोदर किंग म्हणायचो, आता तो पार्टनर आहे आपल्या बिझनेस ग्रोथचा. हे लक्षात घ्या, काळ बदललेला आहे. सेल्स फोकस आपला अगोदर टार्गेट असायचं, आता रिलेशनशिप फोकस आपण वागलं पाहिजे. व्यवसाय वृद्धी आपोआप होईल, तुम्ही फक्त तुमचे रिलेशन चांगले बिल्ड करणं गरजेचं आहे. वन टाइम ट्रान्झॅक्शन अगोदर महत्वाचं. आजही काही लोक या ट्रॅडिशनल पद्धतीने जातात. जसं तुम्ही काही तीर्थक्षेत्रावर जाल, टुरिझमच्या हायवेच्या कडेला हॉटेलला जाल,
त्यांनाही माहित असतं की हा कस्टमर परत आपल्याकडे येणार नाही. मग चुकीचे रेट लावणं, चुकीच्या सर्व्हिसेस देणं आणि एकाच वेळेला मिळेल तेवढं घेणं हा प्रकार करत असतात. ही संकल्पना आत्ताच्या काळात चालत नाही. लाईफ टाईम कनेक्ट तुम्हाला ठेवायला पाहिजे. इथं प्रॉडक्ट फर्स्ट असं जुन्या काळात मांडलं जायचं, पण आता एक्सपिरियन्स फर्स्ट, त्याला अनुभव दिला पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं की करिअर कट्टा काय सांगतोय की 1 तासात 60 मिनिटाच्या आत तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कपॅसिटी करिअर कट्टा डेव्हलप करू पाहते. हायर एज्युकेशनमध्ये ही सिस्टम ज्या वेळेला येईल त्यावेळेला विद्यार्थ्याला वाटायला लागेल की माझ्यासाठी ही व्यवस्था आहे, म्हणजे विद्यार्थी जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहभागी होतील. हे कॉलेजचे प्राचार्य करतील, हे प्राध्यापक करतील. हे तुम्हाला ज्या वेळेला बदलेल त्यावेळेला शिक्षण व्यवस्थेमध्ये फार मोठा बदल झालेला जाणवेल. हे लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी अगोदरच्या ह्याच्यात रीच कमी होतात. तक्रारीनंतर या ठिकाणी आपण उत्तर द्यायचो. जुन्या ह्याच्या तक्रार केली काय झाले बघू. इथं नाही, तुम्हाला या ठिकाणी अगोदरच समजून घेतलं पाहिजे काय प्रॉब्लेम आहे, जाणून घ्या. माझे एक मित्र आहेत मार्गदर्शक संतोष पाटील, त्यांचे युकेज रिसॉर्ट नावाचं हॉटेल आहे. ते बाजूला बोलत थांबले होते, कस्टमर चहा घेत थांबलेले होते त्याच्यामध्ये, आणि थोडा वेळ बोलत असताना चहावर आपल्याला साई येते. म्हणजे काय करायचं, काही लोकांना आवडत नाही, तर त्यांनी ते हातानं काढून टाकायचा प्रयत्न केला. तोपर्यंत वारा वेगानं आला आणि ते जे आहे ते त्यांच्या ब्लेझरवर पडलं. ब्लेझरवर पडल्यानंतर ते स्वच्छ करावं लागलं त्यांना पाणी. आणि मग तुझी एक इरिटेट करणारी एम्बॅरस मुवमेंट ज्यावेळेला त्यांनी बघितली त्यावेळेला त्यांनी लगेच या ठिकाणी मॅनेजरला बोलवलं आणि त्यांनी सांगितले एक काम कर, प्रत्येकाला चहा ज्या वेळेला तुम्ही सर्व करताय तर चहा बरोबर एक टूथपिक पण द्या. आता टूथपिक कशासाठी, की जे चहा थोडासा थंड झाल्यानंतर पितात त्याच्यावर साई येते, त्या टूथपिकने साई काढून बाजूला ठेवली की चहा पिऊ शकता. आता हे जे काय एक इनोव्हेशन छोटंसं आहे, याला रिसर्च काय की त्यांनी बघितलं, ऑब्झर्व केलं, लगेच कुठल्या कस्टमरनी मागितले का, नाही मागितले. लक्षात, न मागता ही सर्व्हिस दिली, त्याला कम्फर्टेबल फील केलं. ही कस्टमर सर्व्हिस असं मित्रांनो लक्षात घ्या. तुम्हाला मार्केटमध्ये फिरत असताना, तुमच्या आजूबाजूला जात असताना सातत्याने शिकायचं. आपल्याकडं हा महत्वाचा, कारण एक लक्षात घ्या, रेव्हेन्यू सोर्स तुमचा कस्टमर आहे. ग्राहकाशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. ग्राहकाशिवाय व्यवसाय नाही, म्हणजे नो कस्टमर नो बिझनेस. व्यावसायिक बनायचं असेल तर ही मूल्य आपल्याकडे असावे लागतात. दुर्दैवानं एखाद्या कंपनीचा सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना जबरदस्तीनं मुलं हे सगळं करतात, पण स्वतःच्या व्यवसायामध्ये असं वागलं पाहिजे हे विसरतात. ते विसरून चालणार नाही. लक्षात घ्या, वर्ड ऑफ माउथ ज्याला म्हणतात, म्हणजे माउथ पब्लिसिटी. तुम्ही कसं ट्रीटमेंट देता त्यानुसार या ठिकाणी बाकीचे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी तुमच्याशी वागायला लागतात. इतरांना सांगायला लागतात की काय या ठिकाणी व्हॅल्यू दिल्या जातात, कशा पद्धतीने या ठिकाणी टीम लिडर्सना सांभाळलं जातं, विद्यार्थ्यांना सांभाळलं जातं, हे सगळं या ठिकाणी बघितलं जातं. हे लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी एक ग्राहक कस्टमर खुश झाला की तो 9 लोकांना सांगतो. जसं एक नाराज 10 लोकांना 20 लोकांना नकारात्मक प्रचार करतो, लक्षात, तसं एक खुश झालेला ग्राहक 20 लोकांपर्यंत नाही पोहोचत, तो 10 लोकांच्या पर्यंत पोहोचतो, किंबहुना 9 लोकांच्या पर्यंत पोहोचतो. हे लक्षात. त्यामुळे निगेटिव्हिटी वेगाने पसरते. हे लक्षात. त्याच्याबद्दल लॉयल्टी, रिपीटेड कस्टमर ज्यावेळेला तुमच्याकडे यायला लागतात त्यावेळेला ते जास्त या ठिकाणी रेव्हेन्यू देतात. लक्षात. त्याच्याबद्दल लाईफ टाईम व्हॅल्यू तुम्हाला मिळतात. ते तुमचे या ठिकाणी ज्याला सोनं म्हणता येईल, खरे खरे कस्टमर जे असतात त्याच्यावर आपण या ठिकाणी विश्वास ठेवणं, त्याला जास्तीत जास्त कम्फर्टेबल करणं, त्याला जास्तीत जास्त सर्व्हिस देणं हे गरजेचं असतं. ब्रँड बिल्डिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ग्राहकाचा अनुभव, त्यातून ही ब्रँड व्हॅल्यू वाढते. लक्षात घ्या. काही परंपरागत व्यवसाय जर तुम्ही बघितले, ब्रँड जर मार्केटमधले बघितले, तुमचे आजोबा, तुमचे वडील, तुम्ही आणि तुमच्या पुढची पिढी सगळे म्हणतात काही नाही, खरेदी करायची तर इथूनच करायची. आजही भारतामध्ये अनेक अशी कुटुंब बघायला मिळतील. ते कुटुंबातल्या प्रमुखाची पहिला आग्रह काय असतो, कार कुटुंबात घ्यायची तर मारुतीचीच घ्यायची, पहिली गाडी मारुतीचीच घ्यायची. असं म्हणणार तो, काही ते दुसरं काहीच बघत नाही. तेवढ्या कंपन्या वाढलेल्या आहेत, ते नाही म्हणतात माझ्या घरात पहिली कार मारुतीचीच येईल. का, कारण मारुतीनं त्यांना तेवढं कम्फर्टेबल बनवलेलं आहे. लक्षात घ्या. ऍपल असेल, टाटा असेल, अमेझॉन असेल, हे त्यासाठी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न करतायत. आपली पॉलिसी त्या पद्धतीने असली पाहिजे. लक्षात घ्या. फीडबॅक आणि इम्प्रुव्हमेंट सातत्यानं चाललं पाहिजे, कंटिन्युअसली. कुणीही तुम्हाला फीडबॅक दिला तर पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, आम्ही चुकूच शकत नाही असं म्हणण्यापेक्षा आमची चूक झालीच असेल हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आमची चूक झालीच असेल, आम्ही ती दुरुस्त करतो. ही भूमिका फार महत्वाची आहे मित्रांनो, लक्षात घ्या. या भूमिकेने या ठिकाणी आपण 100% असलं पाहिजे, कारण जोपर्यंत चूक स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ती दुरुस्त करण्याची संधी मिळत नाही किंवा रस्ता सापडत नाही. त्यामुळे हे ऍक्सेप्टन्स हा देखील महत्वाचा आहे. लक्षात. त्याच्या बाबतीतनं तुम्हाला या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एज जे आहे त्याच्याबद्दल लक्षात घ्या. प्रॉडक्ट कोणी पण कॉपी करू शकतं.
काय म्हणतो मी, प्रॉडक्ट कुणी पण कॉपी करू शकतं, प्रॉडक्ट रेंज भरपूर आहे, कॉम्पिटिटिव्ह भरपूर असणार कॉम्पिटिशन, लक्षात घ्या. पण तुम्ही दिलेली सर्व्हिस, कस्टमर कदाचित म्हणेल माझ्याकडे असणारे काही ड्रायव्हर्स अशा पद्धतीचे आहेत, लक्षात घ्या. ज्यावेळी मी ड्रायव्हरसाठी काम केलं त्यावेळेला लक्षात आलं की त्या मुलांच्यासाठी एखादी फॅमिलीची ट्रिप जर ऑर्गनाईज केली असेल फॅमिलीनं, आणि हा ऑलरेडी कुठेतरी एंगेज असेल आणि सांगितलं की मला थोडंसं जमणार नाही या आठवड्यामध्ये आणि तुम्ही कोणाला तर दुसऱ्याला घेऊन जा, तर ते म्हणतात तुला दुसऱ्या पुढच्या आठवड्यात कधी जमणार आहे, त्यावेळेला आपण प्लॅन करूया. हा या ठिकाणी व्हॅल्यू क्रिएशन तुम्हाला जमायला पाहिजे. गाडी चालवणं सगळीकडे सारखं आहे, पण तुम्ही सर्व्हिस, तुम्ही कसं बोलताय, कसं ट्रीट करताय, गाडीमधलं बिहेवियर कसं असतं, हे सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडनं बघितलं जातं. ही सर्व्हिस आहे, लक्षात घ्या. हे तुम्हाला जपता आलं पाहिजे, लक्षात घ्या. सर्व्हिस कॉपी होऊ शकत नाही, प्रॉडक्ट कॉपी होऊ शकते, हे लक्षात घ्या. वारंवार तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं युएसपी काय, कस्टमर एक्सपिरियन्स ही तुमची युएसपी आहे. शेवटच्या घटकापर्यंत तुमच्या सुविधा, तुमची सर्व्हिस अत्यंत चांगली पोहोचली पाहिजे. व्यावसायिकाच्या तोंडामध्ये नेहमी साखरच असायला पाहिजे. त्यांना अत्यंत शांत, डोक्यावर बर्फ ठेवून शांत डोक्याने बोलायचं आहे आपल्याला, आणि नेहमीच ऐकून घेऊन सौम्य आवाजामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमची बाजू मांडता यायला पाहिजे, हे लक्षात त्याच्यावरती येतो. अ कस्टमर इज द मोस्ट इम्पॉर्टंट विजिटर ऑन आवर प्रिमायसेस, इज नॉट डिपेंड ऑन अस. तो आपल्यावर डिपेंड नाही, वी आर डिपेंड ऑन हिम. आपण त्याच्यावर डिपेंड आहोत, हे लक्षात घ्या. तो या ठिकाणी आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, असं महात्मा गांधींनी काही ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. मग प्रभावी जे काही या ठिकाणी टेक्निक आहे कम्युनिकेशनचं, ते कुठलं आहे, तर पहिल्यांदा या ठिकाणी लास्ट प्रिन्सिपल, LAST, लास्ट म्हणजे काय, लिसन, अपोलाइज, सॉल्व अँड थँक. लास्ट प्रिन्सिपल म्हणजे पहिल्यांदा ऐका, इमिजिएट माफी मागा, सॉल्व्ह करा, आभार माना. लक्षात, लास्ट प्रिन्सिपल हे या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं कस्टमरच्या बाबतीत. लिसन, अपोलाइज, सॉल्व आणि थँक, लास्ट प्रिन्सिपल. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, प्रभावी कौशल्य काय संवादाची, याच्यावर आपण ऑलरेडी चर्चा केलेली आहे. एक सक्रिय श्रवण, ऐकून घ्या पहिल्यांदा त्याला जे म्हणायचं आहे ते तुम्ही ऐकून घेणं गरजेचं आहे. ऍक्टिव्ह लिस्नर, पूर्ण लक्ष देऊन ऐका, त्याला मध्ये तोडू नका, त्याच्या डोळ्यात बघून ऐका, त्याला जे म्हणायचं आहे ते समजून घ्या, आणि तुम्हाला समजलंय का, तुम्हाला हे म्हणायचं आहे का, रिपीट विचारा, म्हणजे असं झालेलं आहे का तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं, हे विचारून घ्या, आणि मग या ठिकाणी ते कन्फर्म करा, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे, चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असताना सहानुभूती असू दे. म्हणजे सॉरी म्हणतोय म्हणजे काही काही लोकांचं सॉरी म्हणजे उपकार करत असल्यासारखं असतं, लक्षात. ती भावना असून चालणार नाही, तुमच्या भावना आणि तुमची बॉडी लँग्वेज मॅच झाली पाहिजे, हे देखील तितकंच महत्वाचं आहे, हे लक्षात. त्याच्या बाबतीतनं ग्राहकाच्या जागी तुम्ही स्वतः बघा, आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं दुःख त्याचं समजतंय, ही भावना मान्य करा, आणि त्याला कधीच डिफेन्सिव्ह होऊ नका. डिफेन्सिव्ह म्हणजे काय, की आमचं कधीच चुकू शकत नाही, ही चूक आमच्याकडनं होणं शक्यच नाही, असं न म्हणता ठीक आहे काय झालंय आपण बघूया, समजून घेऊया, त्याला शांत करून तुम्हाला तुमची बाजू ही अत्यंत प्रभावीपणे मांडता यायला पाहिजे, हे लक्षात घ्या. अत्यंत स्पष्ट भाषेमध्ये तुम्ही त्याच्याशी संवाद साधा. विनाकारण गरज नसताना इंग्रजी या ठिकाणी थोपणं, विनाकारण अवघड शब्द या ठिकाणी वापरणं हे टाळा. चांगल्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये, त्याला समजेल अशा भाषेमध्ये कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करा. आविर्भावात राहण्यापेक्षा आपल्याला तो कस्टमर टिकणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्या. टेक्निकल काही या गोष्टी असतील तर त्या टाळा त्याच्या बाबतीतनं, आणि ग्राहकाची भाषा त्याची जी आहे त्या भाषेत बोला, हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं तुम्हाला समजत असतात. आता एक लक्षात घ्या की हे शक्य नाही म्हणण्यापेक्षा आपण असं करू शकतो. काही फायनल स्टेटमेंट टाळायचे असतात, लक्षात घ्या. मला माहित नाही म्हणण्यापेक्षा मी शोध घेऊन सांगतो, तुम्ही चुकीच्या आहात म्हणण्यापेक्षा मला तुमचा पॉईंट समजला पण इथं या गोष्टी आहेत हे समजून घ्या. त्याच्या बाबतीत तुम्हाला थांबावं लागेल म्हणण्यापेक्षा मी लगेच चेक करतो, थांबा 2 मिनिटं सगळं त्याच्या बाबतीत, ही माझी जबाबदारी नाही म्हणण्यापेक्षा मी योग्य व्यक्तीशी कनेक्ट करतो, कोण आहे तो. हे शेवटी ऑर्गनायझेशनचं यश असतं, लक्षात, की ते माझं काम नाही, नाही थांबा, तुम्हाला ही व्यक्ती आमच्याकडनं कॉल करेल किंवा त्याला मी कॉल करायला लावतो, तुम्ही त्याला कॉल कराल का, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण गोष्टी करू शकतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी तुमची बॉडी लँग्वेज ही नेहमी पॉझिटिव्ह असली पाहिजे. तक्रार ऐकताना तुम्ही या ठिकाणी जास्त या ठिकाणी अग्रेसिव्ह होऊन चालत नाही. तुमचे आय कॉन्टॅक्ट असले पाहिजे, तुमचे हात नेहमी उघडे असले पाहिजेत, लक्षात. म्हणजे असं करून किंवा अशा हाताची घडी घालून कंप्लेंट ऐकायची नाही, लक्षात घ्या. थोडंसं पुढं झोपून, म्हणजे असं बसलाय तुम्ही या ठिकाणी एकदम रेलून बसायचं,
कुठेतरी मुजऱ्याच्या कार्यक्रमाला बसल्यासारखा, हा बोला तुम्ही त्याच्यामध्ये, असं त्याला वाटलं पाहिजे की मी काहीतरी सांगतोय, याला त्याच्या समोरचा व्यक्ती अत्यंत विनम्रपणे ऐकतोय, हे तुमच्या बॉडी पोश्चर मधनं देखील जाणवायला पाहिजे. हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. सातत्यानं तुमच्याकडून या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, होकारार्थी हालचाल ज्या असल्या पाहिजे, आणि योग्य अंतर ठेवा दोघांच्या मध्ये बोलत असताना. हे लक्षात घ्या. आवाजाचा टोन हा तुमचा शांत आणि स्थिर असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. ग्राहक ओरडत असला तरी देखील तुम्ही शांत राहणं गरजेचं असतं, हे लक्षात घ्या. तुमचा उत्साह असावा, पण तो देखील नम्र असला पाहिजे. खूप जोरात बोलू नका आणि खूप हळूही बोलू नका, हे लक्षात. प्रॉपर आवाजामध्ये, टोन मध्ये तुमचं कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. फोनवर या ठिकाणी हसून बोला. फोनवर कळतं तुम्ही हसून बोलायला येते, बरोबर सगळं त्याच्या तिथनं. संयम ठेवा, रागवू नका, धीर सोडू नका, आणि पुन्हा पुन्हा समजा एकच गोष्ट वारंवार सांगायला आली तर ती सांगा, याची तयारी ठेवा. ही फार महत्वाची असते. खोल श्वास घेणं गरजेचं असतं, म्हणजे तुम्हाला ते कस्टमरला हाताळणं सोपं जातं. रागवलेल्या ग्राहकाला या ठिकाणी कसं हाताळायचं आहे, हार्ट टेक्निक. जसं लास्ट टेक्निक बघितलं तसं हार्ट टेक्निक म्हणजे काय, हिअर, एम्पथाइज, अपोलाइज, सॉल्व आणि थँक्स. परत रिपीट करतो. हार्ट टेक्निक मध्ये हिअर, एम्पथाइज, अपोलाइज, रिझॉल्व अँड थँक. कस्टमर जो या ठिकाणी रागावलेला आहे त्याला पूर्ण ऐकून घ्या, त्याच्याविषयी सहानुभूती दाखवा, माफी मागवा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, आणि हा लक्षात आणून दिला त्याबद्दल त्याचे आभार माना. ही प्रोसेस आपल्याला करायची आहे, हे लक्षात. त्याच्यामध्ये त्याचा राग वैयक्तिक घ्यायची गरज नाही, कारण त्या सर्व्हिस विषयी दिली. व्यक्तीविषयी राग असण्याची गरज नाही. त्यानं त्या प्रसंगामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याविषयी तुम्हाला सांगितलेलं आहे, ते ऍक्सेप्ट करा, ती चूक दुरुस्त करा, आणि आपण या ठिकाणी पुढे जाऊया, हे लक्षात. त्याच्यामध्ये ग्राहकांचा राग वैयक्तिक घेऊन चालत नाही. त्यानंतर आत्मनियंत्रण तुमचं असायला पाहिजे. पूर्ण ऐकून घ्यायचंय, समोरच्याला मध्ये थांबवायचं नाही. त्याला त्याची भडास काढू द्या, हे सगळ्यात महत्वाचं असतं, लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचं त्याला याचं समाधान असतं की माझं ऐकून घेतलं. ट्रेनिंग बघा, तुम्ही कस्टमर केअरला फोन केला त्यावेळेला या ठिकाणी पहिलंच म्हणतात की तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, 2 मिनिटं तुमचा कॉल होल्डवर ठेवतो. तर ऐकायला भारी वाटतं, चला बाबा मला काहीतरी त्रास होतो याची याला जाणीव आहे. तो प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करत, त्याच्या हातात लवकर नसतं, पण तो या ठिकाणी तुम्हाला रोड साईड असिस्टंट ज्या वेळेला असतात त्यावेळेला फोन करा. तुम्ही रस्त्यावर गाडी बंद पडलेली आहे, कस्टमरला तुमच्यापर्यंत, तुमच्या मेकॅनिकलला पोहोचायला 2 तास लागणार आहेत, पण ती सिस्टम अशी डिझाईन केलेली आहे की तुम्ही कॉल केला की लगेच इमिजिएटची 5 मिनिटांना दुसऱ्या एका एजंटचा फोन येतो. तो म्हणतो तुमचा असा असा प्रॉब्लेम झाला, तुम्ही तिथं आहात, काळजी करू नका, थोड्या वेळात मेकॅनिकल येईल. त्याला फोन करायला होतो, मग त्याच्या डीलरला फोन करतो, तो डीलर फोन करतो, तुम्ही अशा अशा ठिकाणी बंद केलेला आहात, माहिती मिळालेली आहे, काळजी करू नका, मी पाठवतो. हे सगळा घोळ करत असताना ते मेकॅनिकल शोधत असतात, कोण उपलब्ध आहे, कोण लगेच जाऊ शकतो, जवळ कोण आहे, ट्रेन कोण आहे, ते शोधत असतात. सापडवायला त्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ ते आपल्याशी बोलतच राहतात. 5 मिनिटाला फोन कर, 10 मिनिटाला फोन कर, असं करत राहतात. आणि तो मिळाल्यानंतर मग तो एक्झॅक्ट टायमिंग सांगतो की मी आता इथं आहे, मला यायला एवढा वेळ लागणार आहे. आता तुमच्या अगोदरची जी एंगेजमेंट झालेली असते त्यात तुम्हाला एक विश्वास निर्माण होतो की बाबा मला जास्त या ठिकाणी त्रास होणार नाही, इथं या गोष्टी मला करून मिळतील, का इथून मला जाणं शक्य होईल, हे लक्षात घ्या. या पद्धतीची तुम्हाला तुमचे टेक्निक्स काही बनवता येतील का याचा विचार करायचा. मी काहीतरी क्वेरी टाकलेला आहे, माझ्याकडे कोणी बघतच नाही, कोणी रिप्लायच करत नाही, असं करून चालत नाही, हे लक्षात घ्या. त्याला इमिजिएट अटेंड करणं हे फार महत्वाचं असतं, लक्षात घ्या. तुम्हाला म्हणजे त्याची तो चिडलेला आहे, का चिडलाय असं म्हणण्यापेक्षा तुमची चिड स्वाभाविक आहे, तुम्ही का चिडला हे मला माहित आहे, त्याच्यामध्ये ते योग्यच आहे, लक्षात. तुमच्या जागी मी असतो तर मी पण रागवला असतो, आणि मग त्याच्या याचा सन्मान करून तुम्हाला या ठिकाणी ते डायव्हर्ट करता यायला पाहिजे, लक्षात घ्या. तुमच्याकडनं चूक झालेली आहे, तुमच्या यंत्रणेकडनं चूक झालेली आहे, हे पहिल्यांदा ऍक्सेप्ट करूया आणि ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूया, हे लक्षात घ्या. नक्की काय झाले ते विचारू घ्या, काय घडलं, कधी घडलं, काय मदत करू शकता, तो तपशील जाणून घेणं गरजेचं आहे. लगेच कृती करा, उपाय जे द्यायचे आहेत. रिअलिस्टिक आश्वासन द्या, जी द्यायची असतील ते लक्षात घ्या. ऑप्शन देता येतील का बघा, ते टाइम बाउंड द्या कस्टमरसाठी, हे लक्षात घ्या. फॉलोअप करावा, तुमचा हा प्रॉब्लेम होता, सॉल्व्ह झाला का, तुम्ही मला सांगितलं होतं ते आता व्यवस्थित आहे का सगळं त्याच्या बाबतीत लक्षात. म्हणजे त्याच्यासाठी समाधान काय असतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मी प्रॉब्लेम सांगितला होता, तो सॉल्व्ह झाला, त्याच्यावर काम झालं लगेच त्याच्यामध्ये. हे इमिजिएट ऍक्शन जर तुम्ही घ्यायला लागला तर या ठिकाणी लोक तुम्हाला कनेक्ट व्हायला लागतात, इनपुट द्यायला लागतात, हे फार महत्वाचं आहे, लक्षात. त्याच्या बाबतीत जो या ठिकाणी तुमचे प्रॉडक्ट खराब आहे लक्षात असं म्हणत होता, त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण तो तासभरापासून वेटिंग लावता.
त्याला या ठिकाणी तुम्हाला पर्सनली कसं लक्ष देता येईल काय किंवा याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर आज आपण या ठिकाणी कस्टमर सर्व्हिस याच्यातला एक छोटासा भाग बघितला. मित्रांनो, हा तुमच्या लाईफ स्किलचा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. आता तुम्ही इंडिव्हिज्युअल फ्रीलान्सर म्हणून काम करणार असाल, तुम्ही या ठिकाणी उद्योजक बनणार असाल किंवा एखाद्या कंपनीमध्ये सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह बनणार असाल, मॅनेजमेंट रिप्रेझेंटेटिव्ह बनणार असाल किंवा तुम्ही प्रशासकीय अधिकारी बनणार असाल. प्रशासकीय अधिकारी देखील शासनाच्या वतीनं कस्टमर सर्व्हिस, आता तिथं सिटीजन म्हणतो आपण त्याच्यामध्ये, बरोबर, सिटीजन सर्व्हिस, पण तिथं देखील तुम्हाला या ठिकाणी याच पद्धतीच्या सेवा द्यायच्या आहेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आपल्याला आपल्या सर्व्हिसेस देत असताना एक स्वतःची अशी ब्रँड व्हॅल्यू क्रिएट होणारी सर्व्हिसची सिस्टम बनवा. निश्चितपणे तुम्हाला आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही. आजच्या सत्रामध्ये सहभागी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हे सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.